नहीं कोई नहीं. पीछे से त्याचा बी घे फोटो. हा मग मागे घ्यावं लागेल. तुमच्या साईड या मागे काढा पडदे कुठले लॅच म्हणून गाडी अशीच घ्या सर. बसले चांगले. ओके. सर आपण आज उमरी तालुक्यातील तळेगाव या गावामध्ये जे कोविड अपघात झालेला आहे 13 एप्रिल 2026 रोजी, तर याच्या संदर्भात आपली माहिती म्हणजे आपण केव्हा आणि किती टाईमला आणि आपल्याला कोण कळेल हे अपघात झाला असं. आज दिनांक 13/4/2026 रोजी अंदाजे संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान तळेगाव गावातून एक अनोळखी माणसाचा किंवा अज्ञात व्यक्तीने एक मला फोन केला की गावामध्ये एक काळवीट वन्यप्राण्याला कुत्र्याने पाठला करून जखमी केले. माहिती मिळताच मी ताबडतोब मी स्वतः भोकरहून म्हणजे धर्माबाद साईडला गेलो होतो. धर्माबादून फिरती करून नेमकं भोकरला गेलोच होतो की मला फोन आला. मी ताबडतोब माझी वाहन घेऊन त्या ठिकाणी म्हणजे तळेगाव गावामध्ये गेलो. त्या ठिकाणी गावकऱ्याच्या मदतीने त्या वन्य प्राण्याला त्याचा पिता आणून उमरी येथे आणून पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1मध्ये या ठिकाणी आणून चांगल्या प्रकारचं त्याच्यावर औषधोपचार करून आता तो सुखरूप आम्ही त्याला भोकरला घेऊन जातो. सर वय याचे अंदाजे वय किती असेल का? त्याचा अंदाजे वय 6 ते 7 वर्ष असावे. अच्छा. नर जातीचा आहे तो. नर जातीचा आहे का? ओके. तर आता आपण जे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी आपण संवाद साधला, त्यानंतर त्यांनी येऊन इथं त्याचं ट्रीटमेंट तात्पुरता केले. आता यानंतर याला कुठं पाठवणार आपण? आम्ही यानंतर आता आमचं भोकरला पशुवैद्यकीय या TTC पशुउपचार केंद्र त्या ठिकाणी नेऊन त्याच्यावर अनेक चांगल्या प्रकारचा उपचार करून तो चांगला झाला की त्यांना आम्ही त्यांच्या आदिवासामध्ये सोडत आहोत. सर आपल्याला किती भाग आहेत? धर्माबाद, उमरी, अजून भोकर आहे का? मला माझ्या राऊंडमध्ये मी या ठिकाणी वनपाल म्हणून आहे उमरी. मग या राऊंडमध्ये 2 तालुके आहेत, भोकर आणि पूर्ण धर्माबाद तालुका. कारण प्रत्येक ठिकाणी असेच वाईल्ड लाईफचे केसेस होतात. आम्हाला अशाच ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना घेऊन यावं लागतो आणि त्या ठिकाणी त्यांना उपचार केंद्रामध्ये सोडतो. म्हणजे आपण जेव्हा आपल्याला कळालं त्या 10 ते 5 मिनिटामध्ये आपण त्या ठिकाणावर पोहोचलात असं वाटते मला. ठीक आहे. 15 ते 20 मिनिटामध्ये मी ताबडतोब तिथं गेलो. काही जवळच्या लोकांना मी त्या ठिकाणी पाठवलो आणि गावकऱ्याच्या सहकार्याने गावकऱ्यातले बरेच लोक तिथं होते त्यांना बोलून घेऊन मी त्या स्थानिक लेवलची एक गाडी प्रायव्हेट करून इथं बोलवलो. या ठिकाणी आमची शासकीय गाडी मी बोलवून घेतलो. इथं उपचार झाल्यानंतर इथले जे डॉक्टर मामडे वगैरे आहेत आपले इथले त्यांच्या सहकार्याने त्याचं ट्रीटमेंट केले त्यांनी चांगल्या प्रकारे. आता तो तंदुरुस्त आहे सध्या तरी. आता आम्ही त्याला त्या आमच्या उपचार केंद्रामध्ये नेऊन तिथं आम्ही सोडत आहोत. आपका नाम पूरा? पूरा नाम राकेश विष्णु है. मैं राजस्थान से जोधपुर से. ओके. अभी आप उमरी में तालुका में काम करता हूँ. HP में काम करते हैं, HP गैस में. तो आपको जो हिरन जो है वहाँ पे दिखा था. तलेगांव को दिखा. तलेगांव में किस जगह पे दिखा? वहाँ पे बाहर में तलेगांव कोई बड़ी सी फैक्ट्री लगी वहाँ पे. ओके. नवी आबादी में नहीं आवाज़. गाँव से पहले? गाँव में पहले अंदर जा रहे पेंटिंग करा उससे पहले दिखा. ओके. तो वो कौन से हालात में पड़ा था वो? तो उसको हिरन को कुत्ता काट लिया. कुत्ता काटा था. ओके. तो आप जाने से पहले कुत्ता काट के रखा था उधर? हाँ उधर रखा था. 2-3 दिन भिड़े बोले तो उधर थे. ओके. 2-3 आदमी पहले के गांव में भी थे उधर. फिर आपने उसको देखा, देखने के बाद उसको पकड़ के रखा. भाग रहा था क्या? भाग रहा था. उसको बाद में पकड़ के रखा. बाद में फोन लगे पोस्ट को. उसको फोन लगे. ओके. फोन लगाने के बाद में बोले थे 20-25 मिनट में आता हूँ. सब लोग बाद में आ गए. अच्छा. आपने जो वन विभाग वाले जो अधिकारी को जो कॉल किए ना, वो नंबर आपको किसने कोई दिया था के अंदर से? पास वाले दिए थे. पास वाले दिए थे. बाद में उसको फोन लगा. ओके. फोन लगाने के बाद में बोले थे 20-25 मिनट में आ रहा. ओके. आने के बाद में फोन लगे
नहीं कोई टेंशन नहीं है। जैसे कि आप उसको कॉल किए वो अधिकारी को, उनका नाम है बाबूराव जी पेरलेवाल, ठीक है, उनको कॉल किए। कॉल करने के बाद वो आपके पास में फोन करने से कितने टाइम पे आपके पास पहुंचे? वो 20-25 मिनट में पहुंच गए। मतलब कि धर्माबाद से वो गांव गए, आपका कॉल गया, वो गांव घर जाने से पहले आपका कॉल जाने के बाद वो रिटर्न आ गए। तो मतलब कि वो हाई स्पीड में समझो 20 से 25 मिनट में आपके पास पहुंच गए। पहुंचने के बाद वो जो हिरन है वो लेकर गए या उधर ही ट्रीटमेंट की? साथ में लेकर गए। गाड़ी क्या प्राइवेट थी क्या किसी की? ओके, छोटी गाड़ी थी, गांव की गाड़ी थी, बराबर। फिर वहां से आप लोग उनको हेल्प किए, गाड़ी में बिठा के उनको भेज दिए समझो। ओके, ठीक है। तो जिस टाइम आप उसको देखे हिरन को, उस टाइम कुत्ता था क्या बाजू में? कुछ बाजू में कुत्ता नहीं था, भाग गया था। कितना जगह काटा था ऐसा कुछ देखे आप? 2-3 जगह पैर के पास काटा था। हाँ। वहाँ पे काटा था। ओके, 2-3 जगह काटा था। 2-3 जगह काटा था। अच्छा, तो मिनिमम वो 7-7:30 बजे तक वो आकर लेके गए क्या? 7:30 लेके गए उधर से 20-25 मिनिट में आ गए। तर आपण पाहिलं हे व्यक्ती जे आहे राहणार राजस्थान स्टेटचा असून सुद्धा आपल्या जे कर्तव्य जे निभावलं आज, एका वन प्राण्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न हे केलं। त्यानंतर जे आमचे वन अधिकारी तालुक्याचे बाबूरावजी पेरेवाड ह्यांनी स्वतः येऊन, मी त्यांची मुलाखत घेतलेली आहे, त्यांच्यासोबत कोणते कर्मचारी नव्हते, स्वतः एकटेच धाव घेऊन त्या गावामध्ये पोहोचले। त्या हिरणाला प्रायव्हेट कुणाचं सहाय्य घेऊन, कुणाचं सहकार्य करायचं म्हणून मदती घेऊन प्रायव्हेट गाडीमध्ये त्याला पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 उमरी या ठिकाणी घेऊन येऊन मग त्याचा तात्पुरता इलाज केले। त्यानंतर माझ्या समोर त्याची मुलाखत घेतलेली आहे मी ऑलरेडी, आपण यामध्ये पाहू शकाल। तात्पुरता ट्रीटमेंट करून त्याला त्याच वेळेस आपल्या हद्दीतला जे दवाखाना असतो त्यांचा स्वतःचा, त्या ठिकाणी नेऊन त्याचा ट्रीटमेंट करण्यात आला व 14 एप्रिल 2026च्या काहीच टाइमला त्याला सोडण्यात येईल। म्हणजे त्याचा उपचार झाल्यानंतर किंवा उपचार न झाल्यास, त्याला जखम असल्यास त्याला कम्प्लिटली उपचारच करून आम्ही सोडण्यात येईल असं सुद्धा वन अधिकारी पेरलेवाड साहेब आम्हाला सांगितले। आपण एवढ्यामध्ये सहित पाहू शकाल। धन्यवाद। इकडे तिकडे जात होतं माणसं असल्यामुळे इकडे तिकडेच बसले। येतो ते आल्या तर मला बरेच इकडे आलो आता राज लावला 5 मिनिट हाताला चावतो आयडी नाही का? हो ते करायचं आहे विष्णू कराय जाऊ कुत्रे खाली ते खुब्याला एक होतं बाबा तिकडल्या साईडला। हा सर, हा सर, ते पहिलं करू द्या, पलटी मारतो। छोटे छोटे आहेत काय लागत आपलं डॉक्टर साहेब, मी पैसे देतो, मागून घ्या काय नाही नाही तेच म्हणालो। बाहेरचं जर काय लागलं समजा तर मी देतो पैसे, काय काय नाही। स्प्रे घर आता तुम्हाला तिकडेच मारावं लागते स्प्रे। तिथं मारू पोकरला तर ते उद्या येईल। आता तात्पुरतं त्याला ये इथे एक आहे, इथे तुम्ही आलते वाटलं ना त्याला, थंड्याला आलते काय परेशान आहे तुम्हाला माहिती आहे? खालचं करतो झालंय का?
शिंगाला जर सोड नका थांबा शिंगाला सोड हा दोघं जण धरा शिंगाला जरा शिंगाला जर मी पायाला धरतो तुम्ही समोरचे पायाला हा तसं नाही हो तसं नाही याला उलट असं याला करा. पलटी मारा ना, गाठ करा. हा. हां राईट इकडून असं. इकडे त्याला इकडे करा, माईक करा थोडं. या साईडला घ्या, त्याला काय करणार आम्ही नाही तिकडे बसून करायचं चांगलं. तिकडे बसू नाही तुमच्या गोडा त्याला तुमच्याकडे ओढा इकडे. मान तुमच्याकडे आहे तसं या इकडून शिंगाला मागं आहे तुमचं. नाही ते डोकरा बरोबर टेटस वाईट महत्वाचा अधिकार समजले ना काढून घ्यायचं डिलीट करून टाक हा त्या ए बेटा ज्याला लागते त्याला काढू नको ते राजाला द्या बांधून मग सांगा गेलं की आपला- चांगल्या पद्धतीने आपल्या मग तुझ्याकडेच येते ते. तिथं डबा तिथं आण. अहो तिथं डबा आणतो मी रामाचा उंबर लावला उंबरला सांगला मला जास्त पुढे नाही नाही, पाया तिथंच आहे सर आता मला झालं. काय माहिती तिथं पायाला असतं. राजा द्या डबा काय ते हार लागले त्या हातात. हा पाठीमागं आहे. सर आपली गाडी रिवर्स आणायला हो ना ते नाही तर राजा नेऊन देते बाबाला लेटर मध्ये लागले का? बघा बरं पायाला साहेब रेली उभ्याला होतं बघा एक काही नाही मध्ये. नाही मारले असेल ते. हे पुसून घ्या नाही बरोबर ते रक्त नाही ते रक्त ते बाबा रक्त बांधलं का ते? गेलेलं. इकडून हात गेलेले रक्त होते केसाला लागलं तिकडे काय बघा जखम झाली ती. जायला ते रक्त गेले तेवढंच आहे दोन्हीच्या मध्ये इथं इथं छातीला काय इथं नाही सर इथं इथं हे रक्त इथं नगर इथं लावलं की ते त्या साईड झाले ना इथं तेवढं पट्टी करून घेऊ. दोन्ही पायाला पट्टी करून घेऊ. बोकडला काय करत नाही ते? काय करत नाही पावडर टाकतो त्याच्यावर जिथे जिथे मार लागली तिथे पावडर असतो साधारण तिथं. आता थोडं हे आहे त्यानं उद्या सकाळी चांगलं होते आणि टीटीसीला कोण आहे आता तिथं कोण आहे ऑफिसला टीटीसीला टीटीसीला सर ते पोर आहे ते आपल्या पिलाय साहेबाला सांगायचे हॅलो सरपंच जैन घ्या पेलेट सर प्या पिलाजीराव तिथं काळवीट पाठवलं बघा तिथं कोण आहे टीटीसीला हा माणसाला पाठवा आता मी त्याचं ट्रीटमेंट करून आपल्या जेवणामध्ये येते गाडी तिथं त्या पोरीला सांगा तिथं तुम्ही चांगलं नाही आपलं हे आपलं हरिण तिथल्या पोरीला सांगा हां सांगा घरी आहे पण तुझ्या घेऊन येते हा येतो दोन चार आमच्या लक्षात त्याला सांग वाटतं की नव्हतं लागेल त्याला सोडून द्यावा त्यामध्ये हनुमान विकून आले आता लगेच पावडर टाकून नंतर तिकडेच घरी घरी पोहोचले पलटा पलटी जाते करा सर काहीच नाही पावडर मला काय फोन काही नाही तिकडेच आहे बघा करा ते या साईडला जास्त दिसायला साईडवर ठेवू नका
गेलोच नाही म्हणला माणूस काय करतो इमर्जन्सी बदलू मी आलो तोपर्यंत चल पुढं म्हणलं की नाही गेलं तर काय वाटतं बघा